नमस्कार मंडळी, कसे आहेत? मला माहिती आहे दादूचे व्हिडिओ लागले म्हणजे मजेतच असणार. हसताय ना? दादूस आलाय हसवायला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई दादूसनी ड्रेसिंग मारले, दादूस काय बाबा पूर्वी बघायला चाललाय का? मात्र बाबा थोर मान संत एम एच 05 चॅनलचे ओनर अरे दादा भोपे हे सांगूनच गेले भाई. पुरी बिरी सगळं मानाचं केलं. पुरी बिरी काय नाही बाबा, तुमचा दादू ड्रेसिंग मारले, दादूस आलाय मामाच्या गावाला माथेरानला. आता इकडं मामाच बोलतो का जरा ये इकडे फिरा बिराला, म्हणून आलो, बाकी काय नाही. तर चला आता बघू पुरं काय आहे का फिरार. जे असला तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई दादू एकटा एकटा काय फिरतो? अरे बाबा एकटा एकटा काय नाही, काय आयुष्य झाला माहित आहे का? मी आलतो मामांची तर मस्त बसलेलो घरात, तर तिकडे मला मामांची इकडचा एक मित्र येतो, बोलला भाई तू एवढ्या दिवसातून आलाय काय घरी बसतो, जरा ये आमच्यात फिरा बिराला. तर त्यालाच मला इथं बोलवले, तर त्याला जरा फोन बिन लावतो थांबा. रिंग वाजते रिंग. एका रिंग उचला असा कसला मित्र दलिंदर? हा. हॅलो. कुठे आहे भाई? काय बोलतो पोर बघायला गेलाय? अरे तू जरा येरा आहे घरे. इथं म्हणा मी घरी बसलेला गप, तू इथं म्हणा फिरायला तर फिरायला बोलव ना, तू एकटा गेला पोर बघायला. काय करू म्हणजे? मला काय माहित नाही, तू ये लगच. काय बोलतो पनवेलला गेलाय? मग झाला कल्याण भाई, तू काय येत नसतो लवकर, त्या पनवेलच्या ट्रॅफिक आगा का का. आता मी काय करू एकटा? पुरी. बाबा पुरीपासून मी 4 फूट लांब राहतो. भाई त्या काय मला माहित नाही, मी चाललो घरी. काय आलंय म्हणजे व्हॅलेंटाईन डे आलाय म्हणजे भाई, तर एक पोर नाही पडत तुला, काय समजतो का नाही? पुरी बघू. ठीक आहे चल, आता तू तर नाही, आता आलो इकडं तर काय आलं, एवढी ड्रेसिंग वगैरे मारले, जरा बघतो इकडे कुठे पुरी बिरी दिसते का. हा ठेव ठेव, जरा इकडे पुरी दिसते थांब. हा. ज्या असला तर नाही इकडे पुरी बिरी दिसते ना. इथं बसून बघतो, ज्या आयला गंजी पटली तर पटली. गावंतांनी ते स्पोर्ट स्माइल देते. त्या आईला विचार तरी काय, मला तर धरधर वाटते. अशा गावांत जाऊ बाजूला येऊन बसली, विचारू का तिला काहीतरी? जाऊ दे, होईल ते होईल. विचारून तर बघतो. हाय. मी कधी बसून बघतोय तू एकटी माझ्याकडे बघून स्माइल देते, विचार तरी काय? वाटतंय ना का मी तुला ओळखते. तू YouTube वर व्हिडिओ बनवतो ना, मी तुझे व्हिडिओ बघते, मला खूप आवडतं. काय बोलतोय, माझे व्हिडिओ आवडतात तुला? हो, तुझी आगरी कोळी भाषा आणि तुझी ऍक्टिंग मला फारच आवडते. आई शपथ यार, खरंच खूप खूप धन्यवाद. मग तू इथे एकटी काय करते? नाही यार, मी माझ्या एका मैत्रिणी सोबत आलती, पण तुझा बॉयफ्रेंड आला, मग ती त्याच्या सोबत गेली, मला इथे एकटंच बसावं लागलं. हो का, मग तुझा गर्लफ्रेंड वगैरे नाही आला का? सिंगल आहे. आता गावांत नाही सिंगल म्हणजे आपला काम झाला होतं, काहीतरी होईल द्यावा, पटू दे. अच्छा, मग तू माथेरान वगैरे फिरली का? नाही ना यार, मला एकटी इथं फिरायला आवडत नाही, मला कोणतरी सोबत लागतो. हो का? अच्छा, मग पण तू इथं काय करतोय? अगं, हा माथेरान आमचाच आहे. म्हणजे माझे मामा इथलेच आहेत, मी कधी कधी असतो इकडे. अच्छा, म्हणजे तुला इथले सर्व पॉइंट तर माहितच असेल ना? हो, कारण की मी कधी आलो इकडे, सगळे पॉईंट फिरतो, मला सगळं काय माहिती आहे. अच्छा, मग तू मला माथेरान फिरवशील का? हो, आवडेल मला तुझ्यासोबत माथेरान फिरायला. चल मग. ही पोरी हाय फिल्म लायची गो, ही पोरी हाय फिल्म लायची. हिरोईन बोलते शाहरुख खान. मग सध्या तुझं काय चालू आहे? काय करतोयस तू आता? हो, आताच मी सध्या गेलतो मांगीतुंगी पर्वतावर, तर तिघाचे व्हिडिओ वगैरे टाकले मी. अच्छा, मी व्हिडिओ ती वाली तुझी बघितलेली, तुझी क्रिएटिव्हिटी, तुम्ही त्याच्यात जे सॉन्ग टाकलेलं ते सॉन्ग आणि तुझी लँग्वेज का मस्त वाटत होती. खूप आवडलं मला. मी तर रिपीट करून करून 3-4 वेळा बघितलं ते व्हिडिओ. हो का? ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या असेच सपोर्ट मध्ये मला असंच तुमच्या 4 लोक ओळखतात. अच्छा, मी पण तुला ना त्याच्यामुळेच ओळखलं, तुझ्या युट्यूब व्हिडिओज मुळे. हो का? मग काय चालू आहे तुझं सध्या? काय नाही रे, मी लास्ट इयरला आहे, सुद्धा कॉलेजच करत आहे अजून. हो का? अरे आपण बोलण्याच्या नादात आपले नावच सांगायचे राहून गेले. हो यार, मी पण विसरले. माझं नाव हरेश, मला लाडाने युट्यूबवर दादूस पण बोलतात. नेहा आहे. आईला भारी नाव आहे का तुझं? मग हरेश, तू एवढा भारी ऍक्टर आहे, किती गर्लफ्रेंड आहेत तुला? तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं की माझी कोण गर्लफ्रेंड असेल?
मग काय झालं, तू एवढा भारी ऍक्टर आहे, एवढा भारी व्हिडिओ बनवतो, मग का तुझी गर्लफ्रेंड नसणार आहे? तुझ्या प्रेमात तर कोणी पण आरामात पडून जाईल. अशा गावंताने कोणी काला तूच पड ना माझ्या प्रेमात. असं तुला वाटतं का प्रत्येक मुलगी तुझ्यावर का विचार नाही करत? अरे तू टेन्शन नको घेऊ, तुला भेटेल एखादी चांगली पोरगी. मी पण त्याच दिवसाची वाट बघतोय. चल आता एक जवळच पॉईंट आला तो तुला दाखवतो. हा बघ, हा एक इथला सुंदर पॉइंट आहे. अरे वा, खूप मस्त आहे हळेच्या तुझं माथेरान. हो मग असणारच ना. तुला एक बात बोलू का? तुला राग तर नाही येणार ना? बोल ना, त्यात कसला राग. हरेश, मला तुझा स्वभाव आणि तुझी ऍक्टिंग आहे ना खूपच आवडते. ठीक आहे, पण त्यात राग येण्यासारखं काय? मला तर उलटे आनंद वाटतो की माझी ऍक्टिंग कोणाला तरी आवडते. अरे कसं सांगू मी तुला? अगं तुला काय सांगायचं नक्की सांग तर. जाऊ दे, चल तुम्ही तुला नंतर बोलते. ठीक आहे चल. ऐक ना, तू मगाशी काहीतरी बोलत होती ना? सांगू का तुला? सांग ना. थांब, हात दे तुझा. तू मेंटल मी सायको, तू मेंटल मी सायको, होणार का मी युट्यूबर हरेशची बायको? आई शपथ जा, मला डोळ्यानं विश्वास नाही बसत. अरे हरेश, खरंच मला तुझ्यावर प्रेम आहे. मला एकच मिनिट वेळ द्या, एकच मिनिट. ठीक आहे. हिच्या असला मला एक प्रश्न पडलाय. ज्या आईला मागच्या टायमाला आवरी मी मेहनत करून पोर पटवली, शेवटी काय झालं, तिचा भाऊ साला मला मूस मारला, शेवटी घेऊन गेला तिला. आता जर परत हिचा कुठला भाव निघला तर मला जाम मारल. पहिले हिला विचारू तर हिचा बॅकग्राऊंड काय आहे, नंतर काय आहे ते आहे. चालून हिला पहिले विचारतो. काय झालं सांग ना. आधी तू मला सांग, तुला एकूण किती भाव आहे? का रे? नाही, आधी तू मला सांग, मग तुझ्या प्रपोजचं उत्तर देईन. मला कोणच भाव नाहीये, मी एकुलती एक आहे. अच्छा, मग ठीक आहे. काय झालं हरेश, तू देशील का नाही माझं प्रपोजचं उत्तर? मला पण तू आता आवडायला लागले, पण मी कसा इलेक्ट्रिशियन आहे ना, तर माझ्या स्टाईलने तुला प्रपोज मारतो. तू माझी शोल्डरिंग गन, मी तुझा शोल्डरिंग फ्लक्स. तू माझी शोल्डरिंग गन, मी तुझा शोल्डरिंग फ्लक्स. तू माझी पक्कड, मी तुझा टेस्टर. तू माझी पक्कड, मी तुझा टेस्टर. तू माझी मिसेस न, मी तुझा मिस्टर. माझं नाव लाव गो तुझे नावाला, सून घराला शोभशील गो. माझे बाबाला माझे आईला तूच सुखाने ठेवशील गो. मी माझ्या दिलाची बात करताय, ज्यांनी लव माझा पहिलाच हाय. क्रेझी प्रेमान होवाचा हाय, होऊन तुझाच लवर बॉय. हरेश ऐक ना, मला त्याच्यावर चढून फोटो काढायचे. चल ना, मी काढतो फोटो. ठीक आहे, पकड नाही. अरे बस काय यार, तेरे लिए तुझी मी. सावकाश थांबा, मी तुझे फोटो काढतो. घेऊन सोयरीक आईल्यावर होकार सांगशील काय? लगन वैशाख महिन्यानं राजी होशील का? हरेश बघ ना, किती भारी घोडा आहेत, मला त्याच्यावर बसायचं. नको बाबा. चल ना. अरे नको, तो लाजवीत माराल. चल ना यार. अगं नको, मला भीती वाटते. चला ना. काय बोलली, परत बोल. चला ना. चल लवकर बोल. रात सजली ताऱ्यानं, त्या ताऱ्याचं प्रॉमिस मला भेटल की उठशी अप्सरा. नथना कान सोन्याची, हीर मोत्यानं सजशील गो. डोही मुंडवल्या मालूनशी, शालू नऊवारी नेसशील गो.
कसं वाटलं फिरून? खूप मस्त. मग आता पुढच्या वेळी कुठे? तू सांगशील ते तर. हो का, चालेल मग. हरेश तू माझ्यासाठी काय करू शकतो? का तू असं का विचारतोय? असंच. अरे मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. तू बोलशील तर जीव पण देईन. हो काय एवढं प्रेम करायला लागला तू आता? हो मग मी तर तुझ्यासोबत लग्न करायचे प्लॅन करत आहे. बापरे एवढी घाई? अरे मग आता थांबायचं नाही, एवढ्या नशिबाने भेटले ते उद्याच माझ्या आईबाबांना तुमच्या घरी पाठवतो तुझ्या हात मागायला. हो का? हो मग अरे आता थांबायचं कशाला, मी तर आपल्या पोरांची नाव पण ठरवली. मुलगा झाला तर प्रेम आणि मुलगी झाली तर पायल. तू तर खूप फास्ट निघाला. हो मग आता थांबायचं नाही बाबा. कधी करायचं लग्न? अरे अरे एवढं लवकर? थांब जरा, घरच्यांशी तर बोलू दे. अरे घरच्यांचं तू काहीच टेन्शन घेऊ नको, हा सगळ्या घरच्यांना म्हणवेल. हा का? ऐक ना, तू मगाशी असं काय विचारलं तुझ्यासाठी काय करू शकतो? अरे हरेश ऐक ना, मला आहे ना टॉय ट्रेन मध्ये बसायची खूप इच्छा आहे. तू तिकीट आणून देशील का? अरे बस तिकीटच ना. अरे आत्ता जातो ना, आपल्या 2 तिकीटं घेऊन येतो. तू थांब इथेच. ठीक आहे आपली 2 तिकीटं. चल आपल्याला थोडं पुढं जावं लागेल, टॉय ट्रेन तिकडे भेटेल. चल. नाही भेटली का 2 तिकीट आपले? हो झालं आपलं काम. नेहा कोण आहे हा? तुला असा काय विचारतोय? हरेश मी आता तुला जे पण काही सांगणार आहे ते तू फक्त नीट ऐक. मला तू काय बोलतोय मला काही समजतच नाहीये. त्याच्यासाठी तुला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. आई शपथ किती सुंदर हे माथेरान आहे. ऐक ना हरेश, माझं एक स्वप्न आहे. मला एक टॉय ट्रेन मध्ये बसायचं आहे. हा मी 1 मिनिट तिकीट काढून येतो. चालेल. ऐक ना, तिकीट संपलेत. एकच माझं स्वप्न होतं, तू ते पण पूर्ण करू शकत नाही. मग एक पर्याय आहे आपल्याकडे. काय? इथं गावाल्यांसाठी 4 तिकीट राखीव ठेवलेले असतात. मला नाही माहिती, तू काय पण कर पण मला बसायचंच आहे त्याच्यामध्ये. अगं ऐक ना, एक पर्याय आहे आपल्याकडे तिकिटांसाठी. तुला तिकडे पोळे दिसतं का? त्याचं काय आपल्या मध्ये? मग तोच पर्याय आहे आपल्याकडे एक. का आपल्याला तिकीट आहे ते तू गावाला येतो त्याकडून 4 तिकीट भेटू शकतात. ते गावाला आहे. मग असं का बोलतोय? कोण आहे नक्की तो पोरगा? तो मोठा युट्यूबर वाला आहे. त्या गावात इथं कोणतरी ओळखीचा असून आपल्याला 2 तिकीट घ्यायचे. तुला त्याला खोटं खोटं प्रेमात वाढायचं. अच्छा असा विषय आहे का? थांब बघ मग तू आता मी कसं आपल्यासाठी 2 तिकीट आणते. अगं पण तुला 2 तिकीटच पाहिजे होती ना. मला सांगायचं एवढं प्रेमाचं नाटक करायची काय गरज होती? हरेश सॉरी यार, मला वाटलं तू एखाद्या अनोळखी पोरगीला का तू तुझं तिकीट देशील. अगं पण तुला मीच कसं काय भेटलो? माफ कर यार, माझ्याकडे दुसरं काय पर्यायच नव्हतं. अरे देवा, माझ्या नशिबामध्ये खरं प्रेमच नाही. हरेश तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तुझ्या नशिबात माझ्यापेक्षा खूप भारी पोरगी लिहिलेली आहे. जा तुम्ही जा. जा अशा गावंताने जा आला एक कुठं भेटलेली पोर ती पण गेली. मला वाटतं व्हॅलेंटाईन पण माझा असं सुटत जाईल. त्या अशा गावाने मित्राला फोन लावू दे. हॅलो, अरे कुठे आहे भाई? अरे काय झालं काय झालं? इथं मोठा कांड झाला. अरे कुठं चुकाने एक पोर रालती रे बाबा बाबा बाबा, काय सांगू तुला. अरे तिने बी धोका दिला. जाऊ दे ठेव फोन, आता मला वैताग आलाय. ज्या अशा गावंताने झाला तरी आधी बोललो पुरी बी झालं मनाचा गेलं तरी नाही तुला प्रेमच करायचे.
मरू दे, या जन्मात तर काही खरा प्रेम नाही भेटला. आता घरी जातो अशी वाटतं लागतो माझी वेळ शांती करा. आईला प्रेम तर प्रेम नाही, जिंदगी घात.